हँडल असेल सुमित संपूर्ण पाठीराखांचं मी या मैत्री चषक मध्ये सहर्ष मनपूर्वक स्वागत करतोय. मॅच ऑन आहेत पण सुमित पाहिलं जर सांगायचं झालं ना, तू आता 12व्या खेळाडूंची नावं घेतलीत. 12व्या खेळाडूंचा देखील भरपूर इतिहास आहे. मी मगाशी देखील सांगितलं, काल देखील सांगितलं. 1987चा वर्ल्ड कप जर आपण आठवला, सेमीफायनलचा सामना होता इंग्लंड विरुद्ध इंडिया. त्यात मात्र बॉलमॅन म्हणून काम कोणी केलं असेल तर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांनी 12वा खेळाडू म्हणून काम केलं. आणि त्याच्यानंतर 100 शतक ह्या खेळाडूने आपल्या स्वतःच्या नावावरती कोरले. त्याच्यानंतर 2023चा आशिया कप जर आठवला ना, त्यावेळेस विराट कोहली यांनी वॉटर बॉय म्हणून काम केलं. 12वा खेळाडू. कुंबिली संघ आपण कुंबोली संघ जे आपले पाठीराखे आहेत ना, त्यांना स्टेजवर पाठवा ना प्लीज. कुंबोली नक्कीच संघ आपले जे पाठीराखे आहेत ना, व्यासपीठावरती पाठवा. आपण त्यांच्यासाठी खास अरेंजमेंट केली आहे, तर प्लीज एन्जॉय घ्या. व्यासपीठावरनं ह्या मॅचची मजा घ्या. ही क्रिकेट हे फक्त आणि फक्त तुमच्या आनंदासाठी मात्र इथे ठेवलं गेलं. ते पुरेपूर आनंद घ्या. नक्कीच डगआउट हा खेळाडूंसाठी असतो. प्रेक्षक वर्ग हा व्यासपीठावरती देखील सुंदरपणे दिसतो. व्यासपीठ आपलं खूप मोठं आहे. अगदी चेअर्स पाहिल्या तर खाली आहेत. आपण व्यासपीठावरती बसून नक्कीच सामन्याचा आनंद घेऊ शकता. परंतु नक्कीच आमच्या आयोजकांचं हृदय देखील मोठे. प्रत्येक मॅच मध्ये न्यू बॉल्स दिल्यात. चेंडू हरवला असेल तरी नवीन बॉल मैदानाच्या आतमध्ये जातो. असे आमचे मुख्य आयोजक प्रभाकरजी दादा, त्यानंतर प्रकाशजी पवार असतील, त्यानंतर गणेशजी दादा देशमुख असतील. नक्कीच सामन्याचा आनंद लाईव्ह मध्ये घेत असतील. यूट्यूब लाईव्ह आपण पाहिलं तर KTC लाईव्हची संपूर्ण टीम पहिल्या रात्रीपासून एक चांगली कामगिरी पार पाडली आहे. तसेच आमचे साथी स्कोरर उदयजी लादे सर, भरतजी जंगम आणि ऑफिसच्या भूमिकेमध्ये पहिल्या रात्रीपासून तानाजी कडू असतील आणि अतुलजी नवले सर असतील, तनय शेलार असतील, वन लाईफची संपूर्ण कमिटी असेल. या सर्वांनी आणि ऑफिशियल भूमिकेमध्ये आजच्या रात्रीमध्ये आमच्या सोबत आमचे साथी ऑफिशियल निमेश मोहिते सर देखील जॉईन झाले होते. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये आभार व्यक्त करतो आयोजकांच्या वतीने. पुण्याशी आपण सुरुवात करूया या सामन्याला. क्वार्टर फायनलचा सामना, फायनल रात्र, त्यामधील क्वार्टर फायनल हा शेवटचा क्वार्टर फायनलचा सामना. चला, क्वार्टर फायनलचा सामन्याला आपण सुरुवात करण्याच्या आधी छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, हर हर. चला, मॅचला होते सुरुवात. लेट्स प्ले. पॉवर प्लेचा पहिला बॉल. पहिलाच बॉल उचलले आपण पाहतोय. अगदी वेगवान चेंडू पहिला या गोलंदाजाचा. नक्कीच करसोडी संघाचा की नेवा जेव्हा पहिल्या ओव्हरमध्ये येतो ना, तेव्हा चांगली गोलंदाजी करत असतो. परंतु समोर तसंच बघायला गेलो तर एक हार्ट हिटर बॅट्समन देखील आहेत. बॅट्समन देखील तेवढ्याच ताकदीचा आहे ऋषिकेश. कुंबिली समोर विपक्षीय गोलंदाज देखील तेवढ्याच ताकदीचा नरेश. ऋषिकेश विरुद्ध नरेश. यावेळेचा फटका आपण पाहतो. अतिरिक्त उचली घेतली आहे. चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर जात असताना बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता. जेवढी उंची तेवढी लांबी या फटक्यावरती आलाय तो सिक्सर. त्याला फटका क्षेत्ररक्षक आहे, परंतु येतोय बॅक टू बॅक. सातारा ते सांगली कराड, सातारा सांगली कराड. आणि
सुरुवात दमदार झाली आहे ऋषिकेच्या बॅट मधून. बॅक टू बॅक 2 सिक्सर आपण पाहताय. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर बॅक टू बॅक 2 सिक्सर. सिक्सर हॅट्रिक कंप्लीट होईल का? चौथा बॉल. यावेळेचा चेंडू देखील आपण पाहताय ऑफ साईडच्या दिशेने लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, पण चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेने जात असताना 4-4-4 आलाय तो चौकार. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे, थँक्यू सो धन्यवाद मच DJ. डीजे. धन्यवाद डीजे. या 4 धावेने स्कोर बोर्ड मात्र पुढे जातोय 16 वरती. सुमेध आतापर्यंत 2 षटकार 1 चौकार मात्र बघायला भेटला ऋषिकेशच्या बॅटीतून. ऑन फायर आहे ऋषिकेश. नक्कीच मागील सामना देखील अशाच प्रकारे ठरला होता. एक मोठं टार्गेट सेट केलं होतं आणि या इनिंग्स मध्ये क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये पहिल्या ओव्हर पासूनच देखील एक चांगलं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल चालू आहे. यावेळेस आडव्या बॅटने घेतलेला फटका. क्षेत्ररक्षक आहे, बॉल उचलणार, फेकणार. सुमेध 1 धाव मात्र इथे घेतल्या जाते. 1 धावेने धावसंख्या मात्र सुमेध पुढे जाते ती 17 वरती. म्हणजे पहिल्या षटकामध्येच धावसंख्या जाते ती 17. 17 म्हटलं ना सुमेध तर मात्र कोणत्या तरी संघाला खतरा असतो. इथे मात्र कोणत्या संघाला खतरा पडणार? नक्कीच खतरा देखील आहेच गोलंदाजावरती, कारण की 17 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. ऋषिकेश आणि प्रामुख्याने आलेले 2 फलंदाज आपण पाहताय. रूपचंदचा विचार करायला गेलो तर पूर्णपणे ऑलराऊंडरची भूमिका आजच्या रात्रीमध्ये पार पाडली आहे. तोच रूपचंद स्ट्राईकला आहे. लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे. फटका चांगला अलॉंग दी ग्राउंड लेवल शॉट खेळलेत. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूला पहिल्या सट्ट्यामध्ये गॅदर करतात, परंतु एकच धाव या चेंडूवरती कंप्लीट केली जाते आणि 1 धावेने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 18 या आकड्यावरती. 18 धावा स्कोर कार्डवरती लागल्या जातात. एक चांगला स्पेल हाताळण्याची नक्कीच गरज होती नरेश गोलंदाजाची, परंतु त्यावरती प्रहार करण्याचं काम ऋषिकेश फलंदाजांनी केलंय. काय फटकेबाजी केलेत, एक चांगले स्ट्रोक्स. 17 धावांची इनिंग्स पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिली तर 5 बॉलमध्ये 17 धावा खेळून काढला त्या गोलंदाजाच्या विरोधात. पुढील मॅच आपण पाहणार आहोत मार्केवाडी विपक्षीय जीवन 11 पाली संघ. आपण इथे उपस्थित झाला असेल तर आपले कर्णधार हे आपण टॉस बॉक्स जवळ पाठवून ठेवायचे आहेत. पहिली इनिंग जशी संपेल ना तशी या 2 संघाच्या कर्णधाराने टॉस बॉक्समध्ये यायचंय. जशी पहिली इनिंग संपेल तशी लगेच तुम्हाला टॉस बॉक्समध्ये यायचंय. टॉप 6चा सामना असणार आहे मंगेश सर. टॉप 6 मध्ये आपण पाहिलं तर पहिल्या रात्रीमध्ये मार्केवाडीने प्रवेश घेतला होता, त्यानंतर जीवन 11 पाली संघाने दुसऱ्या रात्रीमध्ये. अशी या दोन्ही संघांमध्ये एक बिग फाईट. टॉप 6ची पहिली मॅच. मार्केवाडी विपक्ष जीवन 11 पाली दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं. या मॅचच्या नंतर त्वरित आपला टॉस केला जाणार आहे. त्यानंतर टॉप 6 मध्ये सेकंड मॅच दामोती विपक्ष मोरिया 11 बोरगाव, आणि त्यानंतर टॉप 6 मध्ये तिसरी मॅच महोपळी विपक्ष. जो हा विनर सामना म्हणजे जो कोणताही संघ जिंकेल त्यांच्या विरोधात खेळतील. असे 3 सामने असतील टॉप 6च्या. त्यानंतर पुढील मॅचचा सूचना देखील तुम्हाला केली जाईल. जाऊया मॅचच्या दिशेने. दुसरा षटक टाकण्यासाठी सज्ज होते गोलंदाज जगदीश. समोर आव्हान असेल फलंदाज रूपचंद. यावेळेस खराब चेंडू. पंच मात्र इथे वाईट घोषित करतात एक अनोख्या स्टाईलने. 1 धाव मात्र इथे वाढल्या जाते. 1 धावेने धावसंख्या स्कोर बोर्डवरती सुमेध जाते ती 19. दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज झालाय जगदीश आलात. पहिला चेंडू पण पाहिला जगदीश यांचा वाईड हाताळला. कुठेतरी फलंदाजापासून लांब टाकण्याचा हा चेंडू होता. यावेळेचा फटका पण पाहतोय मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत वेगाने चेंडूच्या खाली. डाऊन दी बॉल पकडली कॅच. रूपचंदच्या पायचा झालाय अंतर समाप्त. बॅट्समन बॅक टू दी डगा.
आजची रात्र मंगेश आपण पाहिली ना तर दोन्ही संघाच्या बाजूने राहिली आहे, परंतु क्वार्टर फायनलची मॅच ही कोणत्या संघाकडून जाईल आणि ते मोहापोली संघाला फाईट देतील हे नक्कीच हे मॅचचं पूर्णपणे निरीक्षण सांगेल. आतापर्यंत धावसंख्या पोहोचल्या जाते ती 19 वरती, परंतु एक मोठी विकेट बॅक टू पॅव्हेलियन सुमित मात्र आपल्याला बघायला भेटते. गोलंदाज कमबॅक करतोय जगदीश, कारण पहिलं षटक काहीसं महागडं पडलं होतं. पहिल्या षटकात 18 धावा आल्या होत्या, परंतु आता दुसरं षटक चालू झाल्यानंतर धावसंख्या पोहोचल्या जाते 19 वरती. एक वाईट देखील या षटकामध्ये आपण पाहिलाय सुमित, आणि एक विकेट देखील पाहिले. म्हणजे जगदीश देखील तेवढंच कमबॅक करतोय. आता फलंदाजीला स्ट्राईकला पाहतोय आपण फलंदाज सिद्धेश, एक आक्रमक फलंदाज, त्याला ओळखला जाणारा खेळाडू. मगाच्या मॅच मध्ये त्यांनी 35 धावा कुठल्या होत्या तोच. यावेळेचा चेंडू देखील पाहता अगदी फलंदाजाला अगदी बेट करून देणारा, अतिरिक्त उसळी घेतली या चेंडूला. नक्कीच जोरदार अपील, लाऊड अपील त्याच्यामध्ये केली जात होती, परंतु फलंदाज सेफ असतील. स्ट्राईक होती फलंदाज आपण पाहतोय. सिद्धेश ऑन स्ट्राईक आहे, ज्याने मागच्या इनिंग्स मध्ये काय खेळी होती तो सिद्धेश आता मैदानाच्या आतमध्ये एक चांगला खेळ खेळतोय. पहिला चेंडू फेस करताना डॉट आलाय. यावेळेला आपण पाहतोय टॅप केलाय चेंडूला. मिड ऑफच्या रिझन मधून हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. लॉंग ऑफचा फिल्डर वेगाने चेंडू पर्यंत आल्यात, तिथून धावा मात्र कंप्लीट झाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चित्ताच्या चपल्याने हरणाच्या गतीने या धावा मात्र कंप्लीट करण्यात आल्या. या 2 धावेने स्कोरबोर्ड मात्र पुढे जातोय सुमित 21 वरती. आतापर्यंत 3 चेंडू टाकलेत आणि 3 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजाने, आणि एक विकेट देखील घेतले. कमबॅक केलाय जगदीशने आपल्या गोलंदाजीच्या मार्गावरती. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाहीये सुमित. निर्धाव चेंडू मात्र इथे बघायला भेटतोय. या षटकातला दुसरा निर्धाव चेंडू मात्र बघायला भेटतो, आणि एक चेंडूवरती विकेट आणि एक चेंडूवरती 2 धावा. म्हणजे आत्तापर्यंत 4 चेंडू टाकले त्या गोलंदाजाने, त्याच्यामध्ये 5 चेंडू फेकले, त्यातला एक वाईट देखील आहे सुमित. नक्कीच चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी केली जाते जगदीशची. यावेळेचा फटका आडवा बाट्याने खेळायचा होता, स्वतःवरती नाराजगी व्यक्त करतील सिद्धेश. बॅट आणि बॉलचं कनेक्शन होत नाहीये. डॉट चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होतीये. हा चेंडू देखील डॉट येतोय मंगेश सर. सुमित जर पाहिलं ना आतापर्यंत या गोलंदाजाने 4 चेंडू डॉट टाकलेत. यालाच बोलतात कमबॅक. का कर्णधाराने विश्वास ठेवून या गोलंदाजाला गोलंदाजी दिली आहे दुसरं षटक टाकण्यासाठी, कारण आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत या गोलंदाजाने. नक्कीच धावा खर्च केल्यात फक्त 3 धावा खर्च केल्यात मंगेश सर. असंच इकॉनॉमिक स्पेल हाताळलं प्रत्येक बॉलर कडून. नक्कीच 3 षटकांचा सामना असणार आहे, या सूचनेची नोंद घ्यायची आहे. यावेळेचा फटका आपण पाहतो मिस टाइम आहे, त्या दिशेने खेळायचं होतं पण इथून रिले कॅच कंप्लीट झाली आहे. यष्टी रक्षकाच्या हातामधून ताईलं तर नंतर फर्स्ट स्लिपच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विकेट आली आहे. बॅट्समन बॅक टू द डगआउट. मॅच आपण खेळणार आहोत, त्यामधील मार्केवाडी संघ आणि जीवन 11 पाली संघाच्या दोन्ही कर्णधारांना आपण त्वरित टॉस बॉक्समध्ये जवळ यायचं आहे. आपल्या दोन्ही संघांमध्ये टॉस केला जाणार आहे. चला ड्रिंक्स घेऊन जायचे मैदानामध्ये. ड्रिंक्स ब्रेक केला जाईल, परंतु आपण आता लक्ष देऊया. वर्णई क्रिकेट संघ वर्णे आयोजित मैत्री चषकामधली ही शेवटची रात्र, अंतात ग्रँड फिनाले डे आहे आणि संपूर्ण आयोजन कमिटी आपण पाहिली तर व्यासपीठावरती या स्पर्धेचा आनंद घेते. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण पाहायला गेलो तर प्रभाकरजी दादा देशमुख असतील, प्रकाशजी पवार असतील. पाणी घेऊन जायचं पाणी. त्यानंतर मनोजजी जोरे, गणेश दादा देशमुख. 12वा खेळाडू पाणी घेऊन जातोय. त्यानंतर संपूर्ण या स्पर्धेला प्रतिसाद देणारे आमचे सर्व काही मित्रमंडळ देखील उपस्थित आहेत. राहिलजी दादा शेख आपण पाहता, हाताला दुखापत झाली आहे, परंतु हे जे सामने आयोजित केलेत दादा वेळात वेळ काढून इथे उपस्थित आहेत. हाताला दुखापत होऊन देखील इथे उपस्थित असणं नक्कीच या मैत्री खातीर
या मैत्रीच्या दुनियेत सर्व काही राजा दिलदार व्यक्तिमत्व सर्वांचं. आणि आपण पाहिलं तर वन लाईफ कमिटी देखील इथे उपस्थित आहेत, भरतजी जंगम आहेत आणि मोरेश्वर मामुनकर जे आपण पाहतोय आमचे लाडके अण्णा. 3-3:30 वाजल्यात परंतु सामने चालू आहेत, पण अण्णांची उपस्थिती नक्कीच इथे आहे. अण्णाचं देखील मी कौतुक करत असतो नेहमी. आणि आजचा हा पकडून पहिल्या रात्रीपासून हा 6वा दिवस. एक लक्षात द्या, आयोजकांच्या वतीने आम्ही तुम्हाला सूचना करतोय, जर 3 षटक संपायच्या आधी जर तुमचे दोन्ही संघ इथे उपस्थित नाही झाले टॉस करण्यासाठी तर एकच षटकांचा सामना खेळवला जाईल. जीवन याची नोंद 11 घ्यायची. पाली संघ उपस्थित आहे. चला मार्केवाडी संघ आपण त्वरित आपला कर्णधार पाठवायचा. या ओव्हरच्या आधी जर मार्केवाडीचा संघाचा कर्णधार इथे उपस्थित झाला नाही तर नक्कीच तुमची ओव्हर्स कमी करण्यात येतील. पाली संघाचा कर्णधार उपस्थित आहे, मार्केवाडीचा कर्णधार त्वरित यायचा आहे. यावेळेस मात्र गोलंदाज मंगेश मात्र इथं षटक टाकण्यासाठी आलाय. एक चांगला चेंडू मात्र इथे मंगेशच्या माध्यमातून मात्र इथे बघायला भेटतोय. प्रेशर मात्र इथे होतंय, कारण उदय सर सांगायचं झालं ना तर मात्र पहिल्या 6 चेंडूमध्ये 18 धावा होत्या, त्याच्यानंतर 7 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 3 धावा आल्यात. काय गोलंदाजी, काय घरसोंडी ब संघाची काय गोलंदाजी मात्र इथे बघायला भेटते आपल्याला. गोलंदाज मंगेश देखील अप्रतिम गोलंदाजी करतोय. नक्कीच चांगला खेळ मैदानात चालू आहे. पहिल्या इनिंग्सचा आपण पाहिला तर एक चांगला खेळ. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटची कडा घेतली, इथे मात्र विकेट जाते. एक मोठी विकेट, एक मोठा मासा जाळ्यामध्ये फसलाय. वाजीव डिझई. मार्केवाडीने प्रवेश घेतला होता टॉप 6 मध्ये. त्यानंतर सेकंड रात्रीमध्ये आपण पाहिलं तर जीवन 11 पाली. या दोन्ही संघांमध्ये पुढील मॅच आपण टॉप 6 ची पाहणार आहोत. टॉस मार्केवाडीने जिंकलाय, निर्णय कळवायचा, निर्णय कळवला, क्षेत्ररक्षण निवडलं, इन्व्हिटेशन दिलंय ते पाली संघाला फलंदाजी करण्यासाठी. टॉप 6 ची पहिली मॅच आजच्या रात्रीमध्ये आपण पाहणार आहोत. मार्केवाडीने जिंकलाय टॉस, क्षेत्ररक्षण निवडलाय, इन्व्हिटेशन दिलं गेलंय पाली संघाला फलंदाजी करण्यासाठी. परंतु जाऊया मॅचच्या दिशेने. पहिल्या इनिंगचा खेळ मैदानाच्या चालू आहे, तिसरी ओव्हर देखील चालू आहे, त्यामधल्या 2 चेंडू समाप्त झाल्यात. धावसंख्या मात्र पोहोचल्या जाते 21 वरती. यावेळेस काहीसा खराब चेंडू इथे मात्र बघायला भेटतोय. पंच आमच्याकडे फिरतायत तानाजी सर आणि वाईट घोषित करताय. गोलंदाजाला इथे कुठेतरी दंडित केला जातोय. एक धाव मात्र वाढल्या जाते. एक धाबेने धावसंख्या स्कोरबोर्डवरती मात्र जाते ती 22 वरती. सुमेध, इट इज न वाईट बॉल आपण पाहताय पंचांच्या भूमिकेमध्ये. पहिल्या रात्रीपासूनच्या आजच्या रात्रीपर्यंत सर्व पंचांनी मात्र त्यांची भूमिका छान प्रकारे पार पाडली आहे. टॉप 6 च्या सामन्याला होणारी सुरुवात, आजची फायनल रात्र, प्रेक्षकांची तुतुंब गर्दी आपण पाहत आहे. यावेळेस मात्र मैदानामध्ये काय घडतंय, इथे मात्र सुपर 6 मध्ये जाण्यासाठी ही लढत आपण पाहतोय. काय गोलंदाजी करतोय मंगेश, कमबॅक करतोय. 3 चेंडू टाकलेत आणि फक्त 1 धाव खर्च केले. ती 1 धाव देखील अशी खर्च केले की वाईटच्या रूपाने मात्र तो चेंडू पडलाय. प्रेशर मात्र इथे टाकलं जात आहे फलंदाजी करणाऱ्या संघावरती. खरं कौतुक करावं लागेल. यावेळेस खेळायचं होतं परंतु दांडी बॅट्समन बॅक तुझी डगा तो युटी आउट.
प्ले केले गेल्या, परंतु मॅच देखील मैदानाच्या चांगली रंगतीये. पहिल्या इनिंगचा खेळ चालू आहे आणि पहिल्या इनिंगचा खेळ चालू असताना पहिल्या ओव्हरमध्ये काय धावा इथून ॲक्वर्ट केल्या गेल्या होत्या. ती 17 धावा आल्या होत्या पहिल्या ओव्हरमध्ये, 18 धावा आल्या होत्या. त्यानंतर विकेट्सचं पतन झालं, विकेट्स डाऊन झाल्या. कुठेतरी कुंभिले संघ बॅकफुटला जात असताना पाहिला. करसोंडी संघाच्या गोलंदाजाने नक्कीच कमबॅक करून दिलं दुसऱ्या ते तिसऱ्या ओव्हरमध्ये. आणि या तिसऱ्या ओव्हरचा विचार करायला गेलो तर बॉल्स पण पाहिले तर शिल्लक असतील 2-4 चेंडूचा झाला खेळ समाप्त. येणार 2 बॉल्स बाकी आहेत. पहिल्या सत्राचा खेळ मैदानात चालू आहे. नक्कीच कोणता संघ विजयी ठरेल आणि नक्कीच टॉप 6च्या तिसऱ्या मॅचमध्ये माऊपोली संघाला फाईट देईल. एकीकडे करसोडी संघ आहे आणि एकीकडे कुंभिवली संघ. दोन्ही दिग्गज संघ एकमेकांच्या विरोधात खेळत असताना या वरण्याच्या मैदानावर आपण पाहतोय. यावेळेचा चेंडू ऑफ साईडला आपण पाहता. क्षेत्रशेख आल्यात चेंडूपर्यंत. इथून एक धाव कंप्लीट झाली होती. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न केला होता, ती देखील कंप्लीट झाली. तिसऱ्याचा प्रयत्न केला होता परंतु विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. इथून विकेट आली आहे रनआउटच्या भूमिकेमध्ये आणि या विकेट नंतर एकूण 2 धावा देखील ऍड केल्या जातील आणि 2 धाव्याने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 24 या आकड्यावरती. 24 ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 4 विकेट्स. 4 विकेट्स आपण पाहिल्या तर स्कोर कार्डवरती आहेत. 4 विकेट्स डगआउटमध्ये आहेत. न्यू बॅट्समन स्ट्राईकवरती जातील. शेवटचा बॉल असेल, चला स्पीडअप करायचा. या सत्राला संपण्यासाठी एक शेवटचा बॉल बाकी असेल. त्यानंतर पाहिलं तर टॉप 6च्या मॅचेस असतील त्याला देखील सुरुवात होणार आहे. सेकंड इनिंगचा खेळ बाकी असणार आहे त्याआधी. परंतु हा सामना महत्त्वाचा, कारण की टॉप 6 मध्ये प्रवेश घ्यावा लागेल दोन्ही संघांमधून एका संघाला. शेवटचा चेंडू मिस केला. फुलटॉस होता, लो फुलटॉस चेंडू होता. एक धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु नॉन स्ट्रायकरला फलंदाज होतील बाद आणि पहिल्या इनिंगचा देखील होईल खेळ समाप्त. समालोचनामध्ये थोडाफार होईल बदल नक्कीच. पहिल्या रात्रीमध्ये आपण पाहिलं तर सर्व समालोचक होते. पुष्कर असतील, त्यानंतर मंगेश सर आणि कालच्या रात्रीपासून मी देखील जॉईन झालो होतो आणि या शेवटच्या रात्रीमध्ये अजिंक्य सर आपल्यासोबत जॉईन झाले होते. त्यांचा एक दिग्गज आवाज. वरसचे आमचे समालोचक अजिंक्य सर आणि त्यानंतर अजून एक आवाज आपण पाहणार आहोत. समीर सर दामोदचे आहेत आणि नक्कीच त्याचा सामना देखील आहे दामोद. हा दुसरा सामना असणार आहे दामोद विपक्ष बोरगाव. त्यांचा देखील एक गोड आवाज आपण पाहणार आहोत. दोन्ही आमचे कॉमेंटर आता या कॉम्बॉक्स मध्ये जॉईन होतील. मी आणि मंगेश सर इथेच थांबतो. कॉम्बॉक्स मध्ये होतोय बदल. थँक्यू सो मच. एक सूचना असेल सर्व टॉप 6च्या संघांना, सामने हे 2 षटकांचे असतील आणि ज्याचा हायेस्ट स्कोर असेल त्या टीमला बाय दिली जाईल. म्हणजे तुम्हाला आता इथून हायेस्ट स्कोर सेट करण्याचं सेमीफायनलच्या सामन्यामध्ये ज्या टीमला बाय म्हणजेच जो हायेस्ट स्कोर करेल त्याला बाय दिली जाईल. तो संघ थेट फायनलमध्ये प्रवेश घेईल. या गोष्टीची नोंद घ्यायची. चला बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. एक सूचना केली जाते बघा, आता जे क्वार्टर फायनलचे सामने सुरुवात होईल ना, जे 2 ओव्हरचे सामने असतील आणि 2 ओव्हरमध्ये सर्वात जास्ती जो संघ स्कोर करेल त्या संघाला बाय दिली जाईल. म्हणजे तो सेमीफायनलमध्ये थेट फायनलमध्ये खेळेल. आलं लक्षात? थँक्यू. आपण या ठिकाणी पाहतोय पहिले सत्र संपवलं बॅटिंग करत असताना
18 बॉलमध्ये 25 धावा 24 जमवल्या आणि 25 धावासंख्येचं एक मोठं टार्गेट या ठिकाणी सेट केलं आहे आणि 18 बॉलमध्ये 25 धावासंख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचं आहे. ते खरसुंडी या टीमला एक चांगलं टार्गेट वेल टार्गेट असेल. जरी 18मध्ये 25 धावा जरी कमकुवत वाटल्या असल्या ना तरी देखील धावसंख्येचं पाठलाग होणं तितकंसं सोपं नाही आहे या मॅचमध्ये. जर इथून पुढे गोलंदाजी चांगली राहिली कुंबिली टीमची तर धावसंख्येचं संरक्षण ते धावा डिफेन्स या मैदानावरती सहजरित्या ते करू शकतील. परंतु जर धावसंख्येचा पाठलाग इथून पुढे खरसुंडे टीमच्या फलंदाजांना करायचा असेल तर सुरुवातीपासून बचावात्मक फटके त्यांना खेळावे लागतील, रक्षात्मक फटके खेळावे लागतील. स्वतःचा बचाव करत धावा त्यांना या मॅचमध्ये जमा कराव्याच लागतील आणि जर त्या धावा जमा केल्या तर धावसंख्येचा पाठलाग करणं खरसुंडे टीमला अगदी सोपं आहे. धन्यवाद अजिंक्य सर. पाहायला गेलं तर आपण तिसऱ्या रात्रीमध्ये पहिल्या रात्रीमध्ये पाहायला गेलं तर जीवन इलेव्हन पाली संघ क्वालिफाय झालेला आहे 6 टॉपमध्ये. दुसऱ्या दिवशी मार्केवाडी संघ टॉप 6मध्ये गेलेला आहे. तिसऱ्या दिवशी प्रथमेश 11 धामोते संघ, चौथ्या दिवशी बोरगाव संघ, पाचव्या दिवशी महापाली. तर आजची 6वी शेवटची रात्र पाहायला गेलं तर कुठला संघ क्वालिफाय होईल ते पाहूया आपण. क्वार्टर फायनलचा सामना चालू असेल. हा नक्कीच या ठिकाणी पाहतो आमचे मित्र नामदेव मार्के यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर नामदेव मार्के यांचा संघ मार्केवाडी देखील या ठिकाणी क्वालिफाय झाला आणि त्या वेळेवरती उपस्थितीमध्ये राहिलेत. त्यांचं देखील करूया आपण मोस्ट वेलकम या स्पर्धेमध्ये. त्याचबरोबरीने जीवन बैलमारे आमचे फार जवळचे मित्र आणि एक नामवंत पॅकर त्यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. त्यांचं देखील आम्ही करतोय मनपूर्वक हार्दिक हार्दिक हार्दिकमय स्वागत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पाहायला गेलं तर आपण रूपचंद लेफ्ट हँड गोलंदाज. पहिला चेंडू पाहायला गेला तर ब्लॉकहोलचा चेंडू टाकला होता, मात्र त्याला हलकासा टॅप केला आणि एक धाव पूर्ण केली. या एक धावीच्या मदतीने धावसंख्येचा श्री गणेश होतोय. पाहायला गेलं तर 18 चेंडू आणि 25 धावांचं समीकरण असेल. चौथ्या रात्रीमध्ये जो सामना झाला होता बेडवॉल B+ विपक्ष बोरगाव संघ, तो देखील अशी चुरशीचा सामना होता. 18 चेंडूमध्ये 24 धावांचं समीकरण होतं, मात्र बोरगाव संघाने ते 24 धावांचं आव्हान भडवळ संघापुढे ठेवलं होतं. मात्र त्या 24 धावा भडवळ संघाला कुठेतरी मारू दिल्या नाहीत आणि सामना मात्र आपल्या बाजूने झुकवला आणि टॉप 6मध्ये जो क्वालिफाय झाले बोरगाव संघ. आता 2 तशीच मिनिटं मॅच चालू थांबवतो. आहे. मार्केवाडी संघाचा कर्णधार इथे उपस्थित झाला. नामदेव मार्के खरंकर 17 ते 18 वर्षाच्या मुलाला लाजवेल अशी गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपण या मैदानामध्ये पाहिले. धुव्वाधार फटकेबाजी देखील त्यांची पाहिले. खरंकर एक अनुभवी खेळाडू कसा असावा तर मात्र नामदेव खेळाडू सारखाच खेळाडू असावा. मंगेश सर खऱ्या अर्थाने एक महत्त्वाची सूचना तुमच्यापर्यंत मी पोहोचवेन. नामदेव मार्के आमचे फार जवळचे मित्र आहेत. खऱ्या अर्थानं रोहित शर्माचे ते खूप मोठे फॅन आहेत. यावेळेस शरीराचा वेध घेणारा चेंडू, परंतु त्या ठिकाणी आपण पाहतो लावड अपील केली होती, पंचांनी दात फेटाळली. परंतु त्या ठिकाणी आपण पाहतोय कदापि बॅटकट असावी आणि त्या कारणास्तव खऱ्या अर्थानं ती दात त्या ठिकाणी फेटाळण्यात आली आहे आणि या सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोचले ते 3 या धावसंख्येवरती. नामदेव मार्के यांच्याविषयी तुम्ही खूप चांगला उल्लेख केला की युवकांना लाजवेल असं फिटनेस. त्यापेक्षा मी एक गोष्ट उल्लेख करेन की त्यांचा सुपुत्र आहे नसतो, त्यांचा सुपुत्र तो त्यांच्या टीममध्ये खेळतोय. फुलटॉस चेंडूला आमंत्रित केलं या ठिकाणी. आता- लेग साईडच्या दिशेने आलेला हा चौकार येतोय. थँक्यू एक विषय चिंतत होतो. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं नामदेव मार्के यांचा सुपुत्र त्यांच्या टीममध्ये खेळतोय, ही महत्त्वाची गोष्ट आहे. कारण की बाप लेकांची जोडी आम्ही मैदानामध्ये मार्केवाडी त्याचबरोबर धुलेवाडी या ठिकाणी आम्ही त्यांची पाहिलेली आहे आणि तेच नामदेव मार्के या ठिकाणी आले होते. चौकाराला डीप स्क्वेअर लेग सीमारेषा क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. 7 धावा आहेत. त्या धाव पलकावरती जगदीश आणि मंगेश ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अगदी शरीराचा भेद पंचांकडे लागून अपील आणि बराचशा उशिरानं पंचानं बोट उंच केला आकाशाकडे आणि महत्वाची विकेट. बडी मछली जाल में गोल्डन डकचा शिकार आणि खऱ्या अर्थानं फलंदाज मंगेश या ठिकाणी होईल बाद. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे.
खऱ्या अर्थानं क्षमा असावी. 4 चेंडूमध्ये 5 धावा जमवल्या. फलंदाज मंगेशनं गोल्डन डकचा शिकार तो ठरला नाही, परंतु चांगली गोलंदाजी. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय नवीन न्यू बॅटर नरेश धांद्रुत कालापूर एक्सप्रेस हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मागच्या मॅचमध्ये काय जबरदस्त बॅटिंग केली होती नरेशनं देखील, त्याचबरोबर त्याच्या सोबतीला आकाशनं, ज्याने मॅच विनिंग परफॉर्मन्स साकार केलं होतं. जबरदस्त षटकार त्याने ठोकला होता आणि तदनंतर करसुंडे टीमला त्याने विजय संपादित करून दिलं होतं. 7 धावा धावफलकावरती. यावेळेस लिडिंग एज घेत जगदीश, ज्यानं स्टार्ट चांगलं केलं होतं. आणि नेहमीच आम्ही हेच उल्लेख करतो, युअर फर्स्ट इम्प्रेशन युअर लास्ट इम्प्रेशन. तुमचा पहिला प्रभाव हा तुमचा शेवटचा ना अंतिम प्रभाव आहे आणि त्या कारणासाठी सुरुवात चांगली करणं फार गरजेचं असेल. जगदीशनं सुरुवात चांगली केली होती त्या मॅचची आणि शेवट गुड केलं ते आकाशनं. यावेळेस जगदीश ऑन स्ट्राईकवरती आपण त्याला पाहतोय. 3 चेंडूला फेस करत 2 धावा धावफलकावरती त्याने जमवल्यात आणि एकूण संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ते 7 या धावसंख्येवरती. तू महिमा अशी गपलत्ता. 2 खेळाडूंमध्ये ताळमेळ फार महत्त्वाचं आहे. यस नो वेट या 3 शब्दांना स्थान दिलं जातं क्रिकेटमध्ये आणि त्याच शब्दाला स्थान देत जगदीशनं रोखलं नरेशला आणि नरेशनं रोखलं या ठिकाणी जगदीशला. एकच धाव पुरेशी आणि एकेरी सिंगलच्या धावसंख्येच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोचेल ते 8 या धावसंख्येवरती. 1 विकेट गमावलाय खरसुंडे टीमनं. 25 धावसंख्येचा पाठलाग करायचा होता. डायरेक्ट हिट झाले तर विकेट मिळण्याची शक्यता होती, परंतु गोटी नेम त्या ठिकाणी चुकलं. प्रयत्नांची परिकष्टा मैदानाच्या आतमध्ये करावी लागतात. असा आम्ही नेहमीच उल्लेख करतो की क्षेत्र कोणतेही असो, तुमच्या कष्टाला पर्याय नाही आणि तुमचे कष्ट जर प्रामाणिक असतील तर तुमच्या यशाला पर्याय नाही. आणि जर ते यशाचं गमक तुम्हाला गाठायचं असेल तर प्रयत्नांची परिकष्टा मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला करावीच लागतील. 10 बॉलमध्ये आता 15 धावसंख्येची गरज आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तयार आहे. पटका पसला होता. चेंडू परत येणं फार अपेक्षित होतं क्षेत्ररक्षकाला. चेंडूची वाट पाहण्यापेक्षा चेंडू कधी आपल्यापर्यंत येईल त्यापेक्षा मी तर म्हणेन की चेंडूपर्यंत पोहोचणं फार गरजेचं असेल. मित्रांनो, तुम्ही व्यावहारिक जीवनामध्ये सातत्यपूर्वक पाहता की पैसा तुमच्याकडे येईल, त्यापेक्षा पैशाच्या मागे तुम्ही जितके धावाल ना तितका पैसा तुमच्याकडे येत असताना आपण सातत्यपूर्वक पाहिलं आहे. परंतु ते प्रयत्नच झाले नाही. चेंडूपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचलाच नाही आणि प्रयत्न जिथं थांबले ना तिथं अपयश नेहमीच पदरी पडत असताना आपण पाहिलं आहे. 9 बॉलमध्ये 14ची गरज होते. हा चेंडू या ठिकाणी येईल डॉट आणि आता धावफलक स्थिरावेल. शेवटचे 8 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज आहे. चमत्कार. आपल्या गोलंदाजीचा जज्बा, आपल्या गोलंदाजीमधून करिश्मा आणि जलवा दाखवत असताना बॉलर जयेशला आपण त्या ठिकाणी पाहतोय. विकेट मिळण्याची शक्यता आहे. स्वतः क्षेत्ररक्षकाची खऱ्या अर्थाने किमिया त्या ठिकाणी पाहिली, त्याची चालाकी आणि त्याचा जज्बा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत स्वतः चपलाईने चेंडूला पकडलं आणि तदनंतर इस्टँडपर्यंत तो पोहोचला आणि धावची स्वरूपात या ठिकाणी त्यांना बाद केलंय एका फलंदाजाला. शेवटचे 7 बॉल आणि 14 धावसंख्येची गरज. आपलातून गोलंदाजी. काय लाजबाब गोलंदाजी केली आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत गोलंदाज जयेश या गोलंदाजासाठी. काय जबरदस्त कामगिरी. ज्या वैयक्तिक स्पेल त्याला हातलायचं होतं ना ती गोलंदाजी त्यांनी मैदानाच्या आतमध्ये केली. बऱ्याचशा प्रेक्षकांना आता वाटलं असेल, आता बऱ्याचशा प्रेक्षकांच्या डोळ्यावरती देखील झोप असेल, परंतु ती झोप उडवणारी गोलंदाजी खऱ्या अर्थानं जयेशनं मैदानाच्या आतमध्ये साकार केली. 6 बॉलमध्ये त्याने केवळ धावा खर्च केले एकूणच 4 आणि जे इकॉनॉमिकल
षटक त्याला हातलायचं होतं ना, ते इकॉनॉमिकल षटक त्याने या ठिकाणी हाताळलं आहे आणि केवळ 4 धावा खर्ची करत एक महत्त्वपूर्ण विकेट त्याने प्राप्त केली आहे. शेवटचे आता 6 बॉल आणि विजयासाठी गरज आहे ती 14 या धावसंख्येची गरज. सर जयेशचं तर कौतुक केलंच जाईल. पाहायला गेलं तर 6 दिवसांमध्ये जे काही आपण पाहतो ना, लेफ्ट हँड गोलंदाज आहेत, लेफ्ट हँड गोलंदाजच्या विरोधात मात्र धावसंख्या कमी येते, राईट हँड गोलंदाजाच्या विरोधात मात्र धावसंख्या जास्त येते. जेवढे 6 दिवसामध्ये जेवढे काही लेफ्ट हँड गोलंदाज होते, मी पाहतोय ना 6 दिवस 6 नाईटमध्ये आजची शेवटची रजनी असेल. जयेशने देखील पाहायला गेलं तर आता 6 चेंडूमध्ये अवघ्या फक्त 4च धावा खर्च केल्या, एक रनआउटच्या स्वरूपात 1 विकेट मिळवली. मात्र आपल्या संघाची जबाबदारी घेऊन फक्त 4च धावा खर्च केल्या आपल्या गोलंदाजीतून. आता ना- शेवटचं षटक असेल. हा नक्कीच तुम्ही उल्लेख केला की लेफ्ट आर्म बॉलर राईट आर्म बॉलर, त्यापेक्षा मित्र म्हणजे एखाद्या फलंदाजाच्या जर बॅटवरती लिहिल्या चेंडू येत असला ना, तर त्याच्या अगेन्स्ट तुम्ही कोणताही गोलंदाज आणून टाका, तो आक्रमण जरूर करेल. आणि हे होत असताना आपण कित्येक मैदानावरती पाहिलं आहे आणि कित्येक स्पर्धा आम्ही फार जवळून पाहिल्यात. मग त्यांच्या अगेन्स्ट तुम्ही कोणतेही गोलंदाज आला, चांगले गोलंदाजांवरती देखील आक्रमण होत असताना आपण पाहिलं. प्रकाशजी पवार सर इथं नाही आहेत, त्यांना माहिती आहे की अविनाश वाघच्या अगेन्स्ट देखील 27 धावा येत असताना आपण पाहिले. या संपूर्ण सीझनमधील आदिवासी समाजातील मित्र म्हणजे रायझिंग स्टार आणि त्याचबरोबरीने एक आपलातून गोलंदाज म्हणून त्याच्याकडे आपण पाहिलं जातं. एक प्रामुख्याचा गोलंदाज या आदिवासी समाजातील रायगड जिल्ह्यातील एक नामांकित गोलंदाज आणि त्याच्या अगेन्स्ट 27 धावा ARPL मध्ये येत असताना आम्ही पाहिल्यात. शेवटचे आता 5 बॉल, पहिल्या चेंडूवरती आली 2 धावा आणि या 2 धावेच्या मतीनं समीकरण आता बदलेल. शेवटचे 5 बॉल आणि 12 धावा संख्येची गरज आहे. संघर्षच करावा लागलाय. ते खऱ्या अर्थानं या संपूर्ण स्पर्धेमध्ये ते करसुंडी टीमला संघर्षाशिवाय त्यांच्याकडे कोणताही पर्याय नाही आहे. 2 धावा या चेंडूवरती येत आहेत. जगदीश सांगतोय की जब तक हम है तब तक दम है आणि या मॅचमध्ये शेवटच्या तर निर्णायक 4 बॉल आणि 10 धावसंख्येची गरज. जगदीश मित्रा, या मॅचमध्ये जर तुला करसुंडी टीमला जिंकून द्यायचं असेल तर येणाऱ्या 4 बॉलमध्ये 10 धावसंख्येचा पाठलाग तुला करावाच लागेल. आणि जर या धावसंख्येचा पाठलाग तू केलंस ना, तर इथून करसुंडीपर्यंत तुला खाली ठेवणारच नाही करसुंडीकर. परंतु गोलंदाजी करत असताना बॉलिंग ट्रॅकवरती सिद्धेशला आपण पाहतोय, जो सिद्धेश बॅटिंग करत असताना आपलातून बॅटिंग त्याने केलेली आहे संपूर्ण आजच्या रात्रीमध्ये. यावेळी चांगला स्ट्रोक समोरच्या दिशेमध्ये, 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, चुकीच्या एंडला फेकी आणि 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केले जातात. क्रिकेट असं म्हटलं जाताना की डोक्यावरती बर्फ ठेवून शांत चित्तेने खेळ खेळायचा असतो आणि तेच चित्र थोडंसं विपरीत पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षकाची विपरीत बुद्धी आपण पाहिली आणि चुकीच्या एंडला फेकी आणि तदनंतर आपण पाहतो 2 धावा कंप्लीट होत असताना शेवटचे 3 बॉल आणि 8 धावसंख्येची गरज आहे. सर पाहायला गेलं तर गोलंदाजाने आतापर्यंत 3 चेंडू हाताळले, अतिशय अचूक पद्धतीचे 3 चेंडू हाताळले. तिन्ही वेळेस ऑफसाईडच्या दिशेने कव्हर ड्राईव्हवर मारले चेंडू, मात्र फिल्डिंगमध्ये काहीतरी मिसस्टँडिंग झाल्यामुळे 2-2 धावा चोरट्या घेतल्या. एक धाव या ठिकाणी पाहायला गेलं तर संघाला महत्त्वाची असते. ज्या ठिकाणी फिल्डरकडून चुकी होते, एखादा चेंडू काही सुटतो, त्यावेळेस मात्र जो फलंदाज असतो तो मात्र कुठेतरी चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न करतो. अशीच आता अकलेचा आणि बुद्धीचा वापर करून 3 चेंडूवरती लगातार 3 चोरट्या धावा घेतलेल्या आहेत. या 3 धावा कितपर्यंत मागात पडतील ते पाहूया आपण कुंभिवली टीमला. कारण करसुंडी टीमसाठी फक्त आता शेवटचे 3 चेंडू असतील ना, समीकरण असेल ते 3 चेंडूमध्ये 8. पाहायला गेलं तर आपण 3 चेंडूमध्ये 1 फटका मारावा लागेल 6 धावांसाठी. जर सामना आपल्या बाजूला विजयाचा आणायचा असेल तर एक मोठा फटका येणं गरजेचं असेल. अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील. कुठल्या चेंडूवरती मोठा फटका येईल ते पाहूया. दोन्ही संघांच्या हृदयाचे ठोके या ठिकाणी वाढत आहेत. करसुंडी की कुंभिवली, कुठला संघ टॉप 6 मध्ये दाखल होणार? आजच्या रजनीमध्ये शेवटची नाईट असेल. शेवटचे 3 चेंडू असतील. सिद्धेश्वरती पाहायला गेलं तर मोठी जबाबदारी असेल. अजूनही पाहायला गेलं तर 3 चेंडूमध्ये अवघ्या 6 धावा खर्च केल्यात. अजूनही 3 चेंडूमध्ये 8 धावांचा बचाव करायचे ते सिद्धेशला आपल्या गोलंदाजीमधून. फलंदाज मात्र कुठल्याही प्रकारचा अजूनपर्यंत डॉट चेंडू आलेला नाही. 3 चेंडूवरती पाहिलं दुहेरी प्रकारच्या धावा घेतल्या, 6 धावा आलेल्या आहेत. पुन्हा एकदा टाकलेला चेंडू, खोलवर टाकला चेंडू, मात्र कुठल्याही प्रकारची धाव येत नाही. रन घेण्यास मात्र मनाई केली फलंदाजाने. अजूनही सांगतो माझ्या मनगडातली ताकद शिल्लक आहे. 2 चेंडूमध्ये 1 चेंडू मी बाहेर मारू शकतो, पण मात्र इथे 1 चेंडू निर्धाव आला तर मात्र समीकरण उलट होऊन जाईल, बिघडेल समीकरण कुठेतरी. कुंभिवली की करसुंडी? निर्णायकारक 2 बॉल आणि 8 धावसंख्येची गरज. मॅच मध्ये ट्विस्ट आणायची असेल
तर फलंदाज जगदीशला या चेंडूवरती आक्रमण, शिवाय पर्याय नाही, समोरच्या दिशेमध्ये लॉब केलाय, क्षेत्ररक्षक आहे, थोडीशी चुकी, परंतु धावा मिळतील एकूणच 2 आणि शेवटचा आता 1 बॉल आणि 6 धावसंख्येची गरज आहे. शेवटचा चेंडू आता कुंभिवली निर्णायक एक की चेंडू आणि 6 करसुंडी. धावसंख्येची गरज. आता करसुंडी हा जिंकेल. शेवटचा चेंडू ठरवेल सर. 13,000 रुपयाला एक चेंडू पडेल हा. एकतर फलंदाजी करणाऱ्या टीमला किंवा गोलंदाजी टीमला. जर गोलंदाजाने 6 धावा वाचवल्या तर 13,000 रुपये वाचतील ना. जर का फलंदाजाने षटकार मारला तर मात्र तो चेंडू किती त्याला मागडा पडेल हे आपण पूर्ण टीम आपल्याला माहिती आहे. ग्रामीण क्रिकेटमध्ये पाहायला गेलं तर एक एक संघ क्वालिफाय होण्यासाठी पूर्ण रात्रभर तडफडत असतो का आपला संघ कसा टॉप 6मध्ये जाईल किंवा टॉप 4मध्ये जाईल. प्रत्येक संघाला आशा असते की आपण एक आशेच कौल घेऊन आलेलो असतो की आपला संघ क्वालिफाय व्हावा, आपल्या गावाचं कुठे नाव, आपल्या गावामध्ये ट्रॉफी यावं, आपल्या संघाला जल्लोष करायला मिळावा. मात्र इथं अशी चुरशीची लढत चालू आहे. शेवटचा चेंडू असेल, एक चेंडू आणि मोठा फटका. आता 6 धावांची गरज असेल. हा नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय की सुपर 6च्या ज्या लढती सुरू होतील तिथून प्रत्येक लढती या 2 षटकांच्या असतील. प्रत्येक टीम कॅप्टन आणि टीम खेळाडूला ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय 2 षटकांच्या लढतीमध्ये. तदनंतर आपण पाहतोय सुपर 6मध्ये जो संघ जास्त स्कोर बनवेल ना, 3 मॅच होतील. 3 मॅचमध्ये जो संघ हाय स्कोर जमेल त्या संघाला आपण बाय देणार आहोत आणि जो संघ हाय स्कोर बनवेल त्या संघाला आपण या ठिकाणून बाय देणार आहोत आणि थेट फायनलमध्ये तो संघ शेवटचा प्रवेश चेंडू करेल. असेल. आता गोलंदाजाचा देखील बीपी वाढलेला आहे, त्यापेक्षा जास्त फलंदाजाचा वाढलेला आहे. एक चेंडूवर 6 धावा. पंच आमच्याकडे इशारा करतात, जमिनीवर हात वर करतात. इट्स अ वाईट चेंडू. या अवांतर धावेने धावफलक जाऊन पोहोचलंय 20 या अंकावर. आता शेवटचा चेंडू आणि 5 धावा. कंपल्सरी नक्कीच. 5 धावा असतील. हा 2 चेंडूमध्ये 6 धावसंख्येची गरज असताना जगदीश चालकेनं मारलेले षटकार पौजच्या मैदानावरती आम्हाला आजही आठवत आहे. आणि जर या चेंडूवरती त्यानं षटकार मारला तर कदापि त्याला दिवसभर झोपू देणार नाही करसुंडीकर आणि कुंभिवलीकर दिवसभर झोपणार नाही. सर हा क्रिकेट हा खेळ असाच आहे. जर जिंकलात तर इतिहास, हारलात तर मात्र आठवण राहते. तसाच इथे समीकरण घडतं. एक चेंडू आणि 5 धावा आणि मारलेला चेंडू उंच उडालाय, मात्र क्षेत्ररक्षक त्याखाली तैनात. एकच धाव मिळेल, मात्र हा सामना जिंकलाय तो कुंभिवली संघाने. टॉप 6 मध्ये पाहायला गेलं तर कुंभिवली संघ हा आजच्या शेवटच्या रात्री जाऊन धडकलेला आहे. हा नक्कीच ही मैत्रीपूर्ण लढत आहे मित्र. आपण पाहिलं ना, जर कुंभिवलीमध्ये बँजो वाजला ना तर तो आवाज करसुंडीमध्ये जाईल आणि करसुंडीमध्ये जल्लोष झाला तर तो आवाज कुंभिवली गावात जाईल. इतके जवळ जवळ असणारे हे दोन